आज मी विजयकुमार देसले यांच्या घरभरणीला, वास्तुशांतीला, त्यांच्या घराच्या पूजेसाठी शहाड येथे जात आहे। कल्याण वरून निघलो आहे आणि आता आम्ही पुढे शहाडला जात आहे। आता उल्हासनगर या कमानीपाशी आलो आहे। आता इथे साईबाबा मंदिर आहे, तिथून लेफ्ट साईडला गेल्यानंतर शहाड या ठिकाणी आता जात आहे। आता मी बिर्ला इथे जी काय बिल्डिंग आहे त्याच्याच परिसरात आलो आहे। आता त्याच्या पुढची इमारत बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्येच त्यांचा नवीन फ्लॅट आहे, त्याचं वास्तुशांती पूजा आहे, तिथे आता जात आहे। इथं आहे रॉयल मेडोज, या ठिकाणी त्यांनी फ्लॅट घेतलेला आहे। बघूया आता रॉयल मेडोज। आता पुण्याला जायचं राहिलं ना, वंदे भारत पकडा। वंदे भारत आता मी आलो आहे हेंद्रे सर, आता विजयकुमार देसले यांच्या आता घरी फ्लॅटवर जाणार आहोत। आता सध्या गेटवर आहे आणि हे आहे रॉयल मेडोज, बघू शकता शहाडमध्येच असा आहे। इकडे पण रस्ता आहे हा एक, आणि हे बघू शकता इथं समोर असं गार्डन आहे, सुंदर गार्डन। आणि आता थोड्याच वेळात आम्ही इकडे गगनचुंबी बिल्डिंग मध्ये जाणार आहोत। बघूया आता आतमध्ये कसं घर आहे त्यांचं। अरे आम्ही मगाशी तो झोपाळा आणला, कुठून जायचंय? इकडे आता इथे C2 ची लिफ्ट आहे, बघूया आता। राजेंद्र सर आता मागणी करतायत खाली येण्यासाठी। बोलवली ना? ओके। फ्लॅट नंबर 06 किती? फ्लॅट नंबर किती? 1606 त्यांचा ना? ओके, 16 फ्लोअर। आणि इथे आता हाय करतात बघा, तेच आहेत, तेच विजयकुमार देसले सर। आणि आम्ही त्यांच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे, हे बघू शकता। काय दाखवतो म्हणजे हे बघा, हे त्यांचे मित्र आहेत, हे मित्र आहेत, त्यांच्याच आता घरी आलेले आहेत। दौलत सर, वसावी सर, ओके। आता आम्ही यांच्या घरी एंट्री केलेली आहे, बघू शकता। हे त्यांचं सुंदर असं घर, हे आहेत विजयकुमार देसले सर, त्यांचा परिवार, हे आहे त्यांचं घर। लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। हा पहा व्ह्यू समोरचा, बिर्ला कॉम्प्लेक्स शहाड। आणि आहे एक पहिलं बेडरूम, आता फर्निचर केलेलं आहे, अजून बाकी आहे। खोले बाबा संपूर्ण व्ह्यू। मला काय माहिती आता, तुझा मित्र आता आम्ही यांच्या वास्तुशांतीला भेट दिलेली आहे आणि देसले सर यांच्या हा समोरचा मित्रपरिवार आणि मैत्री ग्रुपचे आमचे हे सर्व मित्र कंपनी आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही छोटीशी एक भेट दिलेली आहे, बघू शकता। हे त्यांचं आहे सुंदर असं घर। हा बोला।
आज माझ्याकडे या गृहप्रवेशानिमित्त आलेल्या सर्व मित्र परिवाराचा मी धन्यवाद व्यक्त करेन. आणि हा आमचा मैत्री ग्रुप आहे. ट्रेनमध्ये जातो एक मित्र भेटला आणि आमचा हा परिवार तयार झाला आहे. आणि खरोखर या ग्रुपच्या एक जरी मेंबर ट्रेनमध्ये नसला तरी आवर्जून विचारपूस होते. याच्या मैत्रीचं ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. अरे वहिनी ट्रेनमध्ये आम्ही सगळे एकत्र जमायचो. सगळेजण वेगवेगळ्या डब्यांमध्ये असायचे. परंतु देसले सरांनीच पुढाकार घेतला आणि सांगितलं की आपण सगळ्यांनी ठरलेल्या जागी आणि ठरलेल्या डब्यातच यायचं. आणि ते सुरू केल्यानंतर अजून एक चांगली गोष्ट सुरू केली की कोणाचा जरी वाढदिवस असला तरी त्या वाढदिवसानिमित्त त्यांना विश करायचं, आपण त्यांना काहीतरी भेट द्यायची, असं सरांनी परंपरा चालू केली. आणि त्याचे परिणाम इतके चांगले झाले की आम्ही त्याच्यामुळे अधिक जवळ आलो आणि सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला लागलो. तर हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला आज इथं येण्याचा योग मिळाला. सगळ्यांच्या वतीने देसले सरांना या ठिकाणी त्यांच्या नवीन गृहप्रवेशासाठी आणि त्यांच्या लग्नाचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यांचं हे जे काही दाम्पत्य जीवन आहे ते अतिशय निरामय आणि स्वस्थपूर्ण जावं अशी सगळ्यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचं जे कवित्व आहे ते असंच भरत राहू आणि मॅडमने त्याला सहकार्य करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो.